नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण सर्वजण स्वामींचं नामस्मरण करतो, त्यांची सेवा करतो. पण स्वामी महाराजांना आपल्याकडून खरंच काय हवं असतं, तर ती म्हणजे आपली स्वामींप्रती असणारी दृढ श्रद्धा आणि खरा भाव. कारण म्हणतात ना, देव फक्त भक्तीचा भुकेला असतो. आपण किती तळमळीने स्वामींची सेवा करतो ते त्यांना महत्त्वाचं आहे. आपण किती महागड्या आसनांवर स्वामींना बसवलं आहे, किंवा किती फुलं वाहत आहो, काय काय सजावट केली आहे आपण, किंवा काय काय नैवेद्य दाखवत आहोत, ते सर्व आपल्या मनासाठी असतं. स्वामींना या सर्व गोष्टींमध्ये काडीचाही रस नाही आहे. स्वामींना आपला फक्त खरा भाव महत्त्वाचा आहे. बाकी काय, स्वामी तर एका हागीला सुद्धा धावून येतात. तर स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ म्हणजे स्वामींचा आत्मा आहे. त्यांनी त्यांच्या भक्तांना दिलेला आशीर्वाद आहे. अशक्य कोटीच्या गोष्टीसुद्धा ह्या ग्रंथामुळे साध्य होतात, असा हा दिव्य ग्रंथ आहे. आणि ह्या ग्रंथाचे पारायण म्हणजे अगदी उच्च कोटीची सेवा आहे. कोणतेही कठीणातले कठीण प्रश्न असू देत, ते स्वामींच्या कृपेने शक्य झालेच. आणि ज्यांनी ही सेवा केली आहे त्यांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहिलेलं नाही आहे. आणि हे स्वानुभवावरून सांगत आहे. तर स्वामी चरित्र सारामृताचे 21, 51, 108 पारायण कसे करावे, नियम व अटी काय आहे, उद्यापन कसे करावे, हे सर्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर कृपया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पूर्ण 21 अध्याय आहेत. जेव्हा आपण संपूर्ण 21 अध्याय एकाच बैठकीत वाचतो त्याला एक पारायण असे म्हणतात. असे आपण 21, 51, 108, 151 असे पारायण करू शकतो. वर्षामध्ये 108 पारायणाची सेवा ही खूप जास्त प्रभावी आहे. घरातील लोकांचं किंवा तुमचं सतत आजारपण, आर्थिक अडचण, मुलांबाबतच्या प्रॉब्लेम्स, जसं मुलं ऐकत नाही किंवा त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही आणि मानसिक त्रास आहे, तर मानसिक त्रासावर जर काही प्रभावी उपाय असेल तर ते स्वामी चरित्र सारामृतच आहे. त्यानंतर संतान प्राप्तीसाठी आज बऱ्याच महिला आहेत ज्यांना संतान प्राप्तीसाठी खूप प्रॉब्लेम येत आहेत. आपल्याला विज्ञानाबरोबरच अध्यात्माचंही जोड असणं खूप महत्त्वाचं आहे. अशा एक ना हजारो प्रॉब्लेम्स आहेत, पण या जगाच्या पाठीवर असं कोणतंच दुःख नाही किंवा कोणताही प्रॉब्लेम नाही की जे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केल्याने कमी झालं नसेल. पूर्ण श्रद्धेने केलेल्या पारायणाने स्वामी नक्कीच सर्व दुःखातून, संकटातून मार्ग दाखवतातच. बरेच सेवेकरी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण नेहमी करत असतात, त्यांना तर माहितीच आहे. पण जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी स्क्रीनवर फोटो टाकला आहे पोथीचा. तर असा तो ग्रंथ आहे. तर हे स्वामी चरित्र सारामृत दिंडोरी प्रणीत आहे आणि मराठीमध्ये आहे, त्यामुळे हार्डली 1 ते 1.5 तास लागतो. नवीन असाल तर थोडा जास्त वेळ लागेल. हा ग्रंथ 700 श्लोकी आहे आणि अध्याय अगदी छोटे छोटे आहे त्याच्यामधले, त्यामुळे वाचायला सोपं आहे आणि मराठीमध्ये असल्यामुळे लवकर वाचता येतं. आपण जर नवीन सेवेकरी असाल तर रोज 3-3 अध्याय वाचून 7 दिवसात एक पारायण असं करता येऊ शकते, किंवा एका दिवशी 7 अध्याय असे 3 दिवसात 21 अध्याय म्हणजे 3 दिवसामध्ये एक पारायण होते. आणि जर 11 किंवा 21 पारायण करणार असाल तर एका दिवशी संपूर्ण एक पाठ म्हणजे एक पारायण करायचं आहे. म्हणजे 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहे. तर एकाच बैठकीत केलेले खूप चांगले, पण नसेल शक्य, लहान बाळ वगैरे असेल तर अर्धे अध्याय तुम्ही सकाळी वाचू शकता आणि अर्धे अध्याय तुम्ही संध्याकाळी वाचू शकता. तर अशा प्रकारे 11, 21, 51, 108 किंवा 151 इच्छा असेल तेवढे पारायण आपण करू शकतो. पण जेव्हा कोणतीही सेवा आपण संकल्पयुक्त करतो तेव्हा काही नियम आणि अटी आपल्याला पाळाव्याच लागतात. स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे नियम अगदी सोपे आहे. गुरुचरित्र पारायणाचे जसे नियम आहे तसे नियम नाही आहेत, अगदी सोपे नियम आहेत. तर त्याचे नियम म्हणजे असे की पारायणाला आपल्याला एकाच जागी बसून वाचायचं आहे, जसं आपण नित्यसेवा प्रवासात वगैरे किंवा ऑफिसमध्येही करू शकतो. पण पारायण आपल्याला एका जागीच बसून करायचं आहे. आणि त्यानंतर परान्न वर्ज्य करायचं आहे आपल्याला. परान्न म्हणजे कुठलंच खायचं नाही आहे, बाहेरचं घरचं जेवण, आपल्याला सात्विक जेवण जेवायचं आहे. परान्नाने खूप दोष लागत असतात आपल्याला, त्यामुळे पारायण काळामध्ये परान्न वर्ज्य असतं.
त्यानंतर पारायण काळामध्ये आपल्याला काळं वस्त्र घालायचं टाळायचं आहे. मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. आपण पारायणाला बसणार आहोत तर आपण जर तुम्ही 108 पारायण करत असाल, 21 पारायण करत असाल, 51 तेवढे दिवस, जेवढे दिवस पारायण सुरू आहे तेवढे दिवस आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. घरच्यांना खायचं असेल त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही खाऊ नका, कारण आपण पारायणाला बसणार आहोत तर आपण मांसाहार खायचा नाही आहे. कडकडीत वर्ज्य करायचं आहे. त्यानंतर कांदा लसूण खाता येतं या पारायणाला. स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणाला कांदा लसूण आपण खाऊ शकतो. त्यानंतर पारायण सुरू असताना मध्ये जर मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्किप करून परत पारायण कंटिन्यू करता येतं. म्हणजे जर आधी 10 पाठ तुमचे झाले आहे आणि मध्ये मासिक धर्म जर आला तर 5 दिवस गॅप देऊन 6व्या दिवशीपासून तुम्ही 10च्या नंतरचे पारायण परत कंटिन्यू करू शकता. परंतु जर का सुतूक वगैरे आलं तर मात्र आपल्याला 10-15 दिवस गॅप पडणार आहे. तर एवढा दिवस जास्त गॅप होतो, त्यामुळे नव्याने आपल्याला सुरुवात करावी लागेल पारायणाची. आधीचे पारायण धरल्या जाणार नाही, तर त्यामुळे आपल्याला नवीन सुरुवात करावी लागेल, किंवा मग दुसऱ्यांकडून तुम्ही कोणाकडून कंटिन्यू करून घेऊ शकता. तर पारायणाला बसायच्या आधी आपल्याला संकल्प करायचा असतो. त्याआधीही आदल्या दिवशी आपल्याला नारळ, खडी, साखर घेऊन केंद्रामध्ये जाऊन महाराजांसमोर ठेवून स्वामींना प्रार्थना करायची असते की आपल्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्यावी आणि सेवा व्यवस्थित आपल्याकडून झाली पाहिजे, कोणतेही विघ्न न येता अशी स्वामींना प्रार्थना करावी. मुजरा करावा स्वामींना. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पारायणाला सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे. त्यानंतर पारायण करायला सुरुवात करायची आहे आणि फक्त पहिल्याच दिवशी आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे, त्यानंतर वाचायची गरज नाही. तर हे झालं आता पारायण कसे करायचे. त्यानंतर आता पारायणाचं उद्यापन कसं करायचं, तर अगदी साधा सोपा स्वयंपाक. आपलं भात, वरण, भाजी, पोळी, काहीतरी गोड, शिरा वगैरे, किंवा तुमची इच्छा असेल तर पुरण वगैरे तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्या जे आपली इच्छा असेल ते आपण साधं गोडाचं नैवेद्य स्वामींना दाखवायचं आहे. बघा, स्वामींची कोणतीही सेवा करताना स्वामींच्या समोर बसून करायची आहे, त्यामुळे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात असणे आवश्यक आहे. आणि तसं तर एकही स्वामी भक्त असा नाही ज्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो नसेल. पण जर नसेल तर आपल्याला पारायणाला बसणार आहोत तर तेव्हा आपल्याकडे स्वामींचा फोटो असलाच पाहिजे. स्वामींचा फोटो स्वच्छ पुसून स्वामींना अष्टगंध चंदन लावून धूप दीप ओवाळून फूल वाहून स्वामींसमोर बसून आपल्याला सेवा करायची आहे. तर सर्वांनी एकदा तरी स्वामीचरित्र सारामृतचे पारायण करावे आणि ग्रंथ एकदा हातात घ्या, वाचा. तुम्हालाही अनुभव येईल आणि अशक्यप्राय गोष्टही ज्या काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.